जेव्हा घरच्यांचे पण वोट आले तेव्हा कोणीच तिचं नाव नव्हतं घेतलं की रुचिता बाहेर निघेल आणि मला पण नव्हतं वाटलं की रुचिता बाहेर निघेल. सो खूप शॉकिंग होत आहे माझ्यासाठी. तन्वी खूप शाईन करते घरामध्ये. ती तर वन साईड खेळते आता. आजकाल आहे ना सगळ्यांचा गेम चेंज होतोय हर एक वीकला. सो सपोर्ट करावं असं मला असं कोणाला वाटत नाही. टॉप 5 मध्ये मला असं वाटतं 5 नाही बोलू शकत, 2-3 आहेत. जसं की तन्वी आहे, विशाल वाटतोय, दीपाली मॅम आहेत. अशी 2 नाव आहेत, 2-3. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सध्या कलर्स मराठीची होळी म्हणजे आरकेची होळी आहे आणि त्यामध्ये ओमकार राऊतने एंट्री मारली. कसं आहे ओमकार? खूप छान, खूप मस्त. खरं कसं वाटतंय पुन्हा एकदा कुटुंबात येऊन? खूप छान वाटतंय. याचा थँक्यू सो मच कलर्स. आज आरकेचं काय होळी आहे. तर खूप मजा करणार आहे आम्ही, खूप धमाल करणार आहे इकडे. येस. सो काय काय प्लॅनिंग केली आहे या होळीत? काय काय धमाल मजा केली आहे? प्लॅनिंग तर आता कलर्स तर खूप आहे तिकडे. मी विचार करत होतो घरून अंडी विंडी पण मी आणणार होतो सगळ्यांवरती मारायला, पण मी तसं काय केलं नाहीये. बट खूप छान वाटतं इकडे. कलर्स वगैरे आहेत, तर खूप धमाल येणार. डान्स वगैरे पण आहे. येस, पण तू अंडी फोडतो होळीत? हो हो, नक्की. अरे प्रत्येक वेळेला अंडी तर पाहिजेच. मी कॅरी करणार होतो अंडी, पण मला जाऊ दे. मला सांग खरं काय काय मजा मस्ती करतो आणि आत्ताची होळी समज गेलीच आहे, जस्ट झाली आहे, काय मज्जा केली? कारण ही होळी मला असं वाटतं तुझ्यासाठी खूप खास होती आणि खूप स्पेशल होती. ही तर होळी एकदम स्पेशल होती माझ्यासाठी. मी होळी रात्री खेळलो. होळीच्या सकाळी तर मी खूप बिझी होतो. थोडंसं एक शो वगैरे होता होळीचा. मग तिकडे पण खूप धमाल आली. नंतर मग रात्री 9 नंतर 9 ते 12 होळी खेळलो मी घरी जाऊन. अगदीच, पण होळीत तर रंग असतात, पण यावेळेस बिग बॉसने एक वेगळा रंग दाखवला आणि रुचिता घराबाहेर आली आहे. ते तुझ्यासाठी शॉकिंग होतं की तुला माहिती होतं की तिच्या खेळामुळे ती बाहेर येऊ शकते? शॉकिंग होतं माझ्यासाठी, कारण जेव्हा घरच्यांचे पण वोट आले तेव्हा कोणीच तिचं नाव नव्हतं घेतलं की रुचिता बाहेर निघेल आणि मला पण नव्हतं वाटलं की रुचिता बाहेर निघेल. सो खूप शॉकिंग होत आहे माझ्यासाठी. अगदीच, पण आता इथे काही रंग आहेत आणि मला असं वाटतं तू आता बिग बॉसचा खेळ खेळूनच आलाय, तर हे रंग कोणाला डेडिकेट करशील बिग बॉसच्या घरात हे तू सांगावं. रंग कसं डेडिकेट करू, म्हणजे कुठल्या बेसिसवरती करू? करू शकतो जसा लाल रंग, हा. घरात चिडका आणि भडकणारं कोण आहे हा, असं? चिडकं भडकणारं जी आहे ती बाहेर आली आहे रुचिता. आता घरामध्ये राहिलेली भडकू आहे तन्वी. थोडी भडक. निळा रंग? निळा रंग राकेशसाठी, कारण तो थोडासा शांत आहे, पाण्यासारखा ब्ल्यू. ओके. सो पिवळा रंग? पिवळा रंग काय असतो पिवळ्या रंगाचा? लाईक असं समजतो शाईन, सगळ्यात घरात जसं शाईन कोण करतं असं. शाईन करते तन्वी. तन्वी खूप शाईन करते घरामध्ये. ती तर वन साईड खेळते आता. आणि एव्हरग्रीन असं हिरवा रंग? दीपाली मॅम खूप ब्युटिफुल आहेत, एव्हरग्रीन आहेत. वा. आणि गुलाबी रंग कोणाला डेडिकेट करशील? गुलाबी म्हणजे कसला? मैत्रीसाठी. मैत्रीसाठी विशाल. विशालला तू डेडिकेट करतो हे ऐकून खूप शॉकिंग Shocking होतं. पण विशाल तुझा चांगला मित्र आहे. हा, म्हणजे आमची फ्रेंडशिप झाली होती शेवटला. सो ती फ्रेंडशिप पुढे जाऊन माहित नाही काय होईल बाहेर आल्यावर. अगदीच, पण एखादा रंग असा तुझ्या मनानुसार तुला कोणाला डेडिकेट करायचा असेल तो कोणता असणार? कुठला रंग? सगळे रंग तर झालेत मोस्टली. आता लाल रंगच राहिला ना. लाल पण झाला. चल, लाल मी पण देते एक ब्लॅक, असं ब्लॉक करण्यासारखा असा रंग असं समज. असा तर कोणच नाही करणार ब्लॉक करण्यासारखा. एक होता रोशन म्हणून, पण तो पण आता बाहेर आलाय. सो ब्लॅक कलर कोणालाच नाही. वा, म्हणजे तू रोशनला इनडायरेक्टली ब्लॅक कलर डेडिकेट केलास. पण मला सांग, हा खेळ आता खूप छान रंगतोय. टॉप 5 मध्ये तू कोणाला बघतोस? टॉप 5 मध्ये मला असं वाटतं 5 नाही बोलू शकत, 2-3 आहेत. जसं की तन्वी आहे, विशाल वाटतोय, दीपाली मॅम आहेत. अशी 2 नाव आहेत, 2-3. येस, पण आता कोणाला सपोर्ट करतोस? सपोर्ट, कारण आजकाल आहे ना सगळ्यांचा गेम चेंज होतोय हर एक वीकला. सो सपोर्ट करावं असं मला असं कोणाला वाटत नाही, पण दीपाली मॅमला मी सपोर्ट करेन, कारण ते खूप छान खेळतात. येस, मला असं वाटतं आता इथे आलायस या परिवारात नवीन सदस्य म्हणून सहभागी झालाय, सो एन्जॉय कर आणि थँक्यू सो मच. आणि आता पुढे काय प्लॅन्स आहेत तुझे? आता बघूया, जसं कामं येत राहतील तसं मी करत राहील, कारण आधी तर मी वेगळ्या फील्डमध्ये होतो, हेअरस्टायलिंग फील्डमध्ये होतो. सो आता या फील्डमध्ये आलोय, सो याच्यामध्ये पुढे जाऊन नक्कीच काम करेन चांगलं. येस, थँक्यू सो मच आणि हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.